रास्त मागण्यांसाठी जर विद्यार्थी रस्त्यावर उतरत असतील तर अशा प्रकारच्या आंदोलन मोडीत काढण्याचं कारण काय, अशा प्रकारचा सवाल त्या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। आपण दृश्य पाहू शकतो की आंदोलक जे आहे ते पुढे जाऊन तिरंगा झेंडा हातामध्ये आहे आणि ते आवाहन करतायत की दुकानं तुमची बंद करा, चले जाओ, मोदी सरकार चले जाओ, अशा प्रकारची देखील या ठिकाणी घोषणा देताना दिसत आहेत। काही आस्थापना जी आहे ती सुरू होती, पण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही दुकानं असतील, आस्थापना असतील ते बंद करण्याचं आवाहन करतायत। इकडे जर आपण पाहिलं तर काही जे आंदोलक आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की दुकानं बंद करण्यासाठी जाताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की कोल्हापुरात हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व्यावसायिकांना हात जोडून या ठिकाणी तुम्ही बंद करा अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। मला सांगा की तुमची भूमिका अशी आहे की बंद करण्याचं कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे? काय आहे, कोल्हापूरकरांनी स्वतःहून मनाव घेतलेलं नाही, हे सरकार आहे निर्लज्ज विनंती केलेली आहे। आम्ही जाहीर केलेलं आहे कोल्हापूरकरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं। बंद केल्यावर अत्यावश्यक सेवा वगळून आम्ही बंद करत आहे आणि बंद आम्ही कुठलाही आग्रहस्तव नाही, हात जोडून विनंती करतोय। कारण की हा कोणत्याही राजकीय अड्डा नाही, पण विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही हात जोडून विनंती करून बंद करतोय। हे दुकान आहे आणि या दुकानात आम्ही असं गुडघा टेकून सांगतोय की तुम्ही माफी मागा आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी हे करा, आमचं गुडघा टेकून विनंती आहे। गुडघे टेकून आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत, त्यामुळे बंद करा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार तुम्ही करा, अशा प्रकारची भूमिका या सर्व आंदोलकांची आहे। आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर शहरातील विविध मार्गाने फिरून या ठिकाणी बंद करण्याचं आवाहन करते।